वाढत्या महागाईत होरपळणाऱ्या मुंबईकरांना राज्य सरकारनं आणखी एक झटका दिलेला आहे आणि मुंबईमध्ये आता एक बाजूला काय फ्रेममध्ये उभा राहिला एक साईड आहे ना काय विचारू नका का आम्ही पाठी राहतो पाठीला काय वाढत्या महागाईनं होरपळणाऱ्या मुंबईकरांना नवीन वर्षात आणखी एक झटका बसणार आहे। एसटी बसेस रिक्षा आणि टॅक्सीचे भाडेवाढ झालेली आहे। एसटीमध्ये 15% दरवाढ लागू होणार आहे आणि 1 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे। त्यानुसार नवीन जे दर आहेत ते जर पाहिले तर एसटीमध्ये 8 रुपये 70 पैसे होते ते आता थेट 11 रुपये होणार आहेत। रिक्षामध्ये 23 रुपये होते ते 26 रुपये होणार आहेत। साधी टॅक्सी 28 रुपयापासून 31 रुपयावर जाणार आहे आणि कूल कॅब 40 रुपयापासून 48 रुपये इतका दर करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांची थेट बातचीत करणार। काका कुठून आलात तुम्ही? आम्ही वाशिनातून आलो। अच्छा, कुठं चाललात? ठीक आहे, इथं दुकान आहे आपलं चप्पलचं। अच्छा, एक सांगा, एसटीची दरवाढ झालेली आहे आता त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? वाढून आहे दर, दुसरं काय आता विषय, गरिबांनी काय करायचे त्याच्यामध्ये? दुसरं काय आता 15% दरवाढ झाली आहे त्याच्याबद्दल काय मत? टॅक्सीचे पण वाढले, ऑटोचे पण वाढले, सगळ्याचे भाव वाढलेले आहेत। पण आता काय आहे, सांगायला पाहिजे ना की बाबा भाव वाढले त्याचे कमी करावात काही असं। तर महायुती सरकारनं झटका दिला सर्वसामान्यांना, सरकार आल्या झटका मिळाला। आल्या सरकारने झटका मारलाय तेवढा मला काही जास्त बोलायला येत नाही। नक्की दुसरे लोक आहेत, आपण त्यांची बातचीत करणार। जो जे रेट वाढले, दर वाढले, त्याच्याबद्दल तुमचं काय? हिंदी बोलो, हिंदी। रेट बढ़ गए हैं, उसके बारे में क्या? हमारे कहने का मतलब ये भैया, देखिए जो कहने का है जो भी है, कहने की बात ये कि जो भाड़े की बात हो रही है वो तो हम लोग के लिए गरीब आदमी है, गरीब आदमी है भैया। अब मान लीजिए 10 रुपये की जगह 20 रुपया लगेगा तो थोड़ा दिक्कत होगा। बढ़ गया इतना, तुम रिक्शे का भाड़ा बढ़ गया। हम लोग कुर्ला से आते हैं, कंपनी में काम करते हैं भैया, तो बताइए हम लोग क्या कर सकते हैं? नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी एसटीचे आणि ऑटो टॅक्सीचे दरवाढ आता 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे। मी सध्या एसटी डेपोवरच आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून पोटामध्ये होती, वारंवार सांगण्यात येत होतं आणि त्यामुळेच ही दरवाढ केल्याचं बोललं जातं। दुसरीकडे आपण भाडेवाढ सप्टेंबर 2022 करण्यात आली। पेट्रोल, डिझेल तसेच CNGच्या दरामध्ये वाढ झाली आहे। ग्राहकांचे निर्देशांक, वाहन करण्याचा व्याजदर या सगळ्या बाबी लक्षात घेऊन दरवाढ करण्यात आल्याचं बोललं जातं आणि परिवहन विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि दरवाढीला मान्यता सुद्धा देण्यात आली आणि दरवाढ करण्याकडे कुठलाही पर्याय नव्हता असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा म्हणतात। पण याचा थेट जो फटका आहे तो सर्वसामान्यांच्या खिशाला बसलेला आहे आणि नवीन सरकार येतात सर्वसामान्यांचा खिसा रिकामी होतोय की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।